नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अवधूत महेकर आणि माझं काम आहे तुमच्या समस्या सोडवणे, त्या पण वास्तुशास्त्राच्या मदतीने. चला आज आपण पाहूया बेडरूममध्ये आरसा असावा की नसावा, किंवा बेडरूममध्ये आरसा चांगला की वाईट या विषयावर. वास्तूमध्ये आरशाची भूमिका काय, रोल काय आहे? आरसा तुमच्या रूममध्ये कोणत्या दिशेला आल्यावर इफेक्ट करतो? जर तुम्हाला सांगितलं जाते की बेड समोर आरसा आहे, हा खूप मोठा वास्तुदोष आहे, हे चुकीचं आहे. आपल्या वास्तूमध्ये जे 5 तत्व आहेत त्यामध्ये आरसा हा जलतत्वाला रिप्रेझेंट करतो. जलतत्व जर चुकीच्या दिशेला गेलं तर प्रॉब्लेम हे होणारच. चुकीची दिशा म्हणजे पृथ्वी तत्वाची दिशा आणि अग्नी तत्वाची दिशा. याचं उदाहरण जर द्यायचं झालं, तुमचं बेडरूम आग्नेय दिशेला आहे आणि त्यामध्ये आरसा आहे, तर आरसा बेडरूममध्ये आहे म्हणून प्रॉब्लेम नाही. आरसा हा अग्नी तत्वाच्या दिशेला आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. याचं कारण आपण शोधत नाही किंवा कोणी शोधत नाही. आरसा बेडरूममध्ये आहे म्हणून प्रॉब्लेम आहे असं कन्सिडर केलं जातं आणि हेच पुढे सगळं पसरत जातं. जर तुमचं बेडरूम पूर्वेला किंवा उत्तरेला असेल तर या ठिकाणी आरसा चालू शकतो. तरी पण तुम्हाला शंका वाटत असेल तर छोटे आरसे जे असतात, ज्याच्यामध्ये आपण पाहून रोज मेकअप करतो, त्या छोट्या आरशामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. ते आरसे काही प्रॉब्लेम करत नाही. कोणत्या आरशामुळे प्रॉब्लेम होतात? ज्या आरशामध्ये तुम्ही कमरेच्या वर दिसता, म्हणजे 2-2.5 फूट रुंद आणि 4 फूट उंचीचे आरसे, जे आरसे तिजोरीला असतात, त्या आरशामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. मग काय करायचं? ते आरसे कायम पडदा लावून झाकून ठेवायचे. ज्यावेळी तुम्हाला आरशाची गरज आहे तेवढा आरसा 5-10 मिनटं यूज करा, त्यानंतर त्याला परत पडद्यामध्ये झाकून ठेवा.